चला तर मग आज आपण बनवूया खिचडी रेसिपी। खिचडी करण्यासाठी मी एका परातीत सगळं सामान घेतलं व ते कांदे वगैरे सर्व चिरून एका ताटामध्ये घेतलं। त्याच्यानंतर गॅसवरती कुकर तापवण्यास ठेवला। कुकर तापल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेलामध्ये 1 चमच मोहरी, सर्व खडा मसाला, त्यानंतर जिरं टाकलं। जिरं टाकल्यानंतर 2 तेजपान टाकल्यानंतर इथे मी अद्रक लसूण पेस्ट आपल्या चवीनुसार टाकायची। अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर कांदा टाकायचा। 2 मोठे कांदे टाकले। कांदे टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरची टाकल्यानंतर 1 वाटी शेंगदाणे मिरची टाकत आहे व शेंगदाणे टाकल्यानंतर छान कांदा होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं। कांदा इथे परतल्यानंतर छान मस्त लाल असा खरपूस होईपर्यंत तळायचा। जास्तही त्याला जळू द्यायचं नाही। त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय। कढीपत्ता टाकल्यानंतर मग 1 टोमॅटो टाकलाय चिरून। टोमॅटो कमीच वापरायचा कारण आपण समोर लिंबूचाही वापर करणार आहे। व हे छान मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाणे टोमॅटो छान विरघळू द्यायचं। टोमॅटो आणि शेंगदाणे होऊ द्यायचे। त्यानंतर 1 चमच हळद टाकली मी, 1.5 चमच व याला छान मिक्स करून घेतले। हळद टाकल्यानंतर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ टाकूनही मी याला छान मिक्स केले। नंतर अर्धा जग पाणी वापरले मी इथे। अर्धा जग पाणी टाकून घ्यायचं व एक छान उकळी द्यायची। उकळी आल्यानंतर वरतून अशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकून छान याला होऊ द्यायचं व त्यानंतर आपल्याला अर्धा किलो इथे तांदूळ लागणार आहेत। 1 लिंबूही पिळून घेतलं मी आणि तांदूळ स्वच्छ धुवून असे पाण्यातून 2-3 वेळेस धुवून काढले व तेही ह्या कुकरमध्ये मी टाकत आहे। तांदूळ टाकल्यानंतर मग मी थोडीशी इथे तुरीची डाळ वापरली। तुम्ही मसूर किंवा मूग कोणतीही डाळ वापरली किंवा बिना डाळीची केली तरी चालेल। त्यानंतर कुकर लावून मी इथं 3 शिट्ट्या काढत आहे। 3 शिट्ट्यात कुकर आपला रेडी आहे। तर मी इथे छान अशी गरम गरम असा मसाले भात झालेला मस्त सर्व करायचा व सर्वांनी गरम गरम खायचा।